नमस्कार, मी मुग्धा शाह. मला खूप दिवस नाही झाले इथे दादांच्या ह्याच्या आश्रमात 2 वेळा 3 वेळा आलेली आहेत मी आणि चित्तशुद्धी केलं होतं. त्यावेळेचा अनुभव खूप छान होता. म्हणून मला बोध 1, बोध 2, बोध 3 असं सलग करायचं होतं. पण योग येत नव्हता आणि नोव्हेंबरची तारीख आली ही. आधी ऑक्टोबरची होती, मी त्याच्यात ॲडजस्ट केलं होतं, पण ते पोस्टपोन झालं आणि नोव्हेंबर आली. आता नोव्हेंबरमध्ये मी कलाकार आहे आणि मी शूटिंगमध्ये काम करते आणि नवीन शो माझा सुरू होणार आहे असं मी ऐकलं होतं नोव्हेंबरच्या एंडमध्ये. मला खात्री होती की आता हे दोन्ही जण मॅच होणं जरा अवघड आहे. मी आता दीक्षा घ्यायला गेले, देवदीक्षेसाठी गेले होते. त्या मी वंदनाताईला म्हटलं, पण वंदनाताई जरा वशिला लाव ना दादांकडे, तुझा जरा चांगला आहे, तू जुनी स्टुडंट आहे तिकडची. तर म्हटलं तू काहीतरी सांग की मला हे करायचं आहे, मुग्धाला हे करायचं आहे. तर ते मला म्हणाली अगं तू पैसे भर, होणार सगळं. मी म्हटलं नाही अगं, कोर्स झाला पण मग शूटिंग पण महत्त्वाचं आहे ना, ती रोजीरोटी आहे माझी, जेवण खाणं घर चालतं त्याच्यावर. ती म्हणाली कळते गं मला, होईल तुझं, तू भर. पण मी पैसे भरायची रिस्क नाही घेतली, कारण का मग ते परत सगळ्या फॉर्मॅलिटीजवाला जावं लागणार वगैरे. मी म्हटलं मी शेवटच्या दिवसापर्यंत वाट बघेन. दादांना मी सांगितलं होतं, दादा मला हे शिकायचं आहे, हे करायचं आहे. मी मानसिकरित्या ट्रान्सफॉर्मेशनसाठी तयार आहे. मला समर्पण करायचं आहे. मी माझं आयुष्य 60 वर्ष जगून बघितलं आणि आता गेले वर्ष, 1.5 वर्ष झाले मी माझं आयुष्य, माझं सगळे विचार किंवा माझे सगळे प्लॅनिंग्स मी आता त्यांच्यावर सोडलेले. मी गजानन महाराजांचे भक्त आहे. मी त्यांचं खूप करते, म्हणजे माझ्या प्रत्येक वाक्याला तोंडात महाराज येतं. तर मी त्यांना मी त्यांना अर्पण केलेलं आहे की तुम्ही जी दिशा दाखवाल ती, तुम्ही जे कराल ते असं. तर मी शांत होते की होईल तेव्हा होईल, नशिबात असेल तर करू असं म्हणून. आणि जस्ट एक चान्स घेतला. मी जर शूटिंगवाल्यांना फोन केला, अरे मी म्हटलं मला ना जरा आध्यात्मिक असं काही शिकायला जायचं आहे, तर तू मला 19 ते 23पर्यंत ॲडजस्ट करू शकतो का? तर मला मी उद्या सांगू का तुम्हाला? म्हटलं ठीक आहे. आणि मी रिलॅक्स होते. मी ना त्याला फोन केला, काही केलं. दुसऱ्या दिवशी त्याचा फोन नाही आला. तर मी म्हटलं काही खरं दिसत नाही आहे, दादा ॲडजस्ट करा काहीतरी. तर मग नंतर मी त्याला फोन केला, तर तो म्हणाला तू कधी येणार मुग्धाताई? मी म्हटलं मी 23ला मुंबईत येईन रे, फार फार तर 24ला सकाळी येईन. ठीक आहे तू जा. मी म्हटलं परत एकदा बोल, तू जा, आपण नाही करत आहोत 23 तारखेपर्यंत, तू फ्री आहेस, तू जाऊन ये तुला जिथे जायचं आहे तिथे. आणि जेव्हा आपल्याला खूप आनंद होतो तेव्हा आपण एकदम शांत होतो, तशी मी एकदम शांत झाले, एकदम स्तब्ध झाले. खरंच सगळं ॲडजस्ट झालं आणि सहज झालं. ही सगळी त्याची किमया आहे, ही सगळी दादांची किमया आहे. इथपर्यंत तर झालं. मी शेवटच्या 2 दिवसापूर्वी पैसे भरले होते आणि त्याच्यानंतर आला तर ट्रान्सपोर्ट ग्रुपवर, ट्रॅव्हल ग्रुपवर एकही माणूस आमच्या वेस्टर्न साईडचा नाही आहे. मी गोरेगावला राहते. कांदिवली, मालाड, गोरेगाव, जोगेश्वरी, अंधेरी, कुणीच नाही आहे तिकडचं. म्हणजे सगळे लोक कुठून कुठून दूर 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 बसणं, वेस्टर्नवालं कोणीच नाही. तर मी म्हटलं आता झालं, आता परत जाण्या येण्याचा थोडासा प्रॉब्लेमच आहे. उबर चेक केली, प्रायव्हेट गाड्यांना विचारलं आणि आर्थिकदृष्ट्या पण सगळं भरपूर होतं सगळं खर्च. मी म्हटलं आता काय करू, ट्रेनने जाऊ, काय करू, असं सगळे विचार चालू असताना मी म्हटलं ठीक आहे दादा, आता तुम्ही हा कोर्स दिला आहे ना मला, आता माझी जाण्यायेण्याची व्यवस्था पण करा. झालं. शांत राहिली 2 दिवस. म्हणजे आज निघालो ना आम्ही, त्याच्या 1 दिवस आधी एका व्यक्तीने टाकलं होतं की मी गोरेगाव ईस्टवरनं येतो आहे, नाही वेस्टवरनं येतो आहे. तर मी म्हटलं चला, इथपर्यंत तरी सोय झाली. ईस्ट आणि वेस्ट एवढाच फरक आहे. तर मी त्यांना फोन केला, म्हटलं मी ईस्टला राहते, तर आपण दोघं कार हायर करून जाऊया का? तर ते म्हणाले मी सांगतो तुम्हाला. परत प्रश्नचिन्ह होता. ठीक आहे. तो दिवस पण गेला. मग त्याने मला रात्री फोन करून सांगितलं की मी माझी गाडी काढतो आहे आणि मग आणि कोणीच नाही आहे गोरेगाववालं. मी म्हटलं नाही हो, कोणीच नाही आहे, तुम्ही आणि मीच आहात. ठीक आहे, मग मी माझी गाडी काढतो, मग आपण दोघं जाऊया. आणि अगेन दॅट वॉज लाईक रिअली हे होतं. आणि मी म्हटलं येतानाचं काय? तर तो म्हणाला 23 तारखेला रात्री निघणार आणि मी रात्री स्वतःची गाडी ड्राईव्ह करून नाही जाणार, मला जरा गोंधळ होतो त्या रस्त्यांवरनं. आपण 24 तारखेला पहाटे निघूया, तुम्हाला प्रॉब्लेम नाही ना? म्हटलं अजिबातच प्रॉब्लेम नाही आहे. आणि सगळं असं सुरळीत एकदम छान जुळून आलं आणि येस, मी इथे आहे.
सो वन्स अगेन थँक्यू दादाश्री. आता एकच इच्छा आहे तुम्हाला प्रत्यक्षात बघण्याची, तेवढी व्हावी असा मी संकल्प घेतला आहे. मी सांगितले दादाश्री मला तुमचं दर्शन घ्यायचं आहे. थँक्यू सो मच.